किशोर पाटील शॉट रनअपनी ओव्हर द विकेट. अगदी यष्टीरक्षक आपण पाहिले तर जगदीश म्हात्रे यष्ट्यांना चिपकून आहेत. दोन्ही संघ तुल्यबल्ले संघ आहेत. बघूया प्रवीण जोशी स्ट्राईकवर. संघनायक पहिला चेंडू पुढे स्टेपडून खेळले. चेंडू चाललाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून. चांगलं क्षेत्ररक्षण. काय कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय. एकाच ऍक्शन मध्ये अगदी जमिनी लगत चेंडू पकडलाय. क्या बात आहे. नक्की संघाच्या 2 मूल्यवान धावा वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. प्रवीण 2 धावीनी, केपीनं 1 धावीनी आपला अकाउंट ओपन केले. संघाची टोटल 3. इथे इनसाइड आउट उडवलाय शिवाजी म्हात्रे. चेंडूचा पिछा करतात. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. प्रवीण जोशीच्या बॅट मधून हा पहिला चौकार. किशोर पाटीलनं 3 चेंडूमध्ये 7 खर्च केलेत. प्रवीण जोशीचं कौतुक करावं लागेल. वेलकम प्रेमनाथ पाटील, ग्रामपंचायत ओलीचे माजी उपसरपंच आणि एन्जॉय ग्रुपचे अध्यक्ष आणि गावदेवी ओली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटॉस. इथे फटका फसलाय. जे जालं विणलं होतं त्यामध्ये मात्र मासा सापडलाय. संदीप भोईर यांनी टिपलाय झेल. फलंदाज बाद प्रवीण जोशी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला डॉक्टर संदीप भोईर आहेत. व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि नक्की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मी पहिल्या सामन्यासाठी वेळ काढेन, दुसऱ्या सामन्यामध्ये मला तुम्ही ॲडजस्टमेंट करा. कामानिमित्त नक्कीच वेलकम. शिवाजी म्हात्रे यांचे मोठे बंधू बाळू म्हात्रे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. किशोर पाटील. इथे यष्टीरक्षक फलंदाज हरिदास पाटील आलेत. चेंडूला अगदी पॉइंट आणि कव्हर मध्ये ढकलून दिलं होतं. एक सिंगलनं धावसंख्या झाली ती 8. 6 वर बाद झाले प्रवीण जोशी. 1 वर केपी आणि हरिदास यांनी आलेले एका धावीने आपला अकाउंट ओपन केलाय. किशोर पाटीलने सुरुवात चांगली करून दिलेली आहे. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. इथे चेंडू शिवाजी म्हात्रेनं शॉर्ट मिड ऑफ वरून उचललाय दुसरीसाठी. इथून मात्र आता केपीला परतावं लागेल. फलंदाज बाद. नक्कीच पाटील आपल्या पिंपळस गावचे समाजसेवक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा किशोर पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये चौकार देऊन देखील 9 धावा खर्च केलेत. म्हणजे नक्कीच चांगली सुरुवात. कारण की प्रवीण जोशी बाद झालाय, केपी बाद झालाय. म्हणजे सलामी जोडी अगदी तंबूच्या आसरेला गेलेली आहे. नक्कीच डॉक्टर संदीप भोईरने एक चांगला झेल टिपून प्रवीण जोशीची मोठी विकेट मिळवलेली. जगदीश म्हात्रेला ठाऊक आहे प्रवीण जोशीची विकेट या मॅच मधून आपल्यासाठी किती महत्वाची होती. गावदेवी भादवड आणि ओम साई पिसे इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी इथे नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. गणेश पाटील, ओम साई पिसे आणि गावदेवी भादवड, प्रल्हाद नाईक
आपण तयार राहा. नवीन फलंदाज सुधाकर आलाय. चेंडू अगदी चाललाय शॉर्ट लेग मध्ये. इथे दबाव जाणवतो क्षेत्ररक्षणावर, कारण की घरचे प्रेक्षक इथे मोठ्या संख्येने आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील मोठे प्रेक्षक आपल्या होम ग्राउंडवर पिंपळा संघाचा सामना पाहत असतील. थोडासा दबाव नक्कीच आपण शिवाजी म्हात्रेवर पाहिला, मात्र एक धाव आणि त्यानंतर चांगला थ्रो करून केपीला धावचित बाद करण्यामध्ये यश मिळवलं होतं. प्रथमेश पाटील, प्रिन्स मूवीज आपलं देखील सहर्ष स्वागत. एकच धाव इथे सुधाकरनं या चाचणी स्पर्धेतून पहिल्या चेंडूवर एक सिंगल घेऊन आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. घनश्यामजी भोईर, विनोद पाटील वेलकम. सदा पाटील, अगदी नावं जुनी आहेत मात्र चेहरे जुने खूप आहेत. चांगले क्रिकेटर आहेत तिन्ही. सदा पाटीलची गोलंदाजी, घनश्याम भोईर, विनोद पाटीलची फलंदाजी, अगदी अष्टपैलू असे व्यक्तिमत्व आपलं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू, जगदीश म्हात्रेचं कौतुक. इष्ट्यांच्या मागे काय चेंडू पकडलाय. वृक्षांचे गायकवाड आपलं देखील स्वागत आहे. न्यू तुफान पिंपलास 40+ उत्कृष्ट क्रिकेटर घनश्यामजी भोईर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास, आपलं देखील स्वागत आहे. नक्कीच अगदी हा चेंडू हरिदास पाटीलनं ऑन साईडला अगदी जेंटलमॅन पुश केलाय. संतोष मालीचा क्विक थ्रो होता, मात्र इथे रनिंग बिटवीन द विकेट सुरेख आहे सुधाकर आणि हरिदास मध्ये. बघा फाईन लेग रिजन मध्ये ज्या 4 व्हीलर गाड्या आहेत व्हाईट कलरच्या, प्लीज ज्या खेळाडूच्या मान्यवराच्या असतील प्रेक्षकांच्या आपण जरा पुढे घ्या. हा दोन्ही गाड्या जरा प्लीज, त्यांच्या ग्लास डोल्यावर येत आहेत, जरा पुढे घ्या, पुढे घ्या एकदम. ओमसाई पीसी संघाचे खेळाडू प्लीज, धन्यवाद. दोन्ही गाड्या काढा मित्रांनो, पुढे घ्या. इथे मान्यवरांना आणि आम्हाला देखील त्रास होतोय, खेळाडूंना देखील त्याचा त्रास जाणवतोय. भरपूर पार्किंग पुढे आहे, गाड्या अगदी आपण पुढे घेऊन जा. धावसंख्या 13, चेंडू टाकून झाले 10. नक्की दुसऱ्या ओव्हरमध्ये रमेश पाटीलनं देखील चांगली आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. चांगला चेंडू, फुल लेन डिलिव्हरी. आज जगदीश म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू व्यवस्थितरित्या गॅदर होतोय. वेलकम रामदास भाऊ, आपलं सहर्ष स्वागत. ओमसाई पिसे या संघाचा एक जुना चेहरा. दोन्ही संघांनी आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्या. भादवड आणि पिसे, पिंपळस आणि ओवली यांनी देखील आपली या स्पर्धेची प्रवेश फी आणि संघटनेची वार्षिक फी 6,000 रुपये जमा करायचे आहेत. रमेश पाटील, चांगला चेंडू, इथे देखील डॉट बॉल आलाय. 2 ओव्हर, धावा बनले 13. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4. तुफान पिंपलास बघा 4 व्हीलर गाडी एक हटवलेली आहे, धन्यवाद. एक अजून बाकी आहे. ज्या बाईक आहेत त्या देखील आपण जरा पुढे घ्या. नक्कीच आत्ताची गाडी हलवली तिचीच काच पुन्हा येते. जसा मैदानामध्ये एखाद्या खेळाडूचा चेंडू पिछा करतोय तसं त्या गाडीने आपला पिछा केला असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज अंबादास, नक्की शिवाजी म्हात्रेनं अंबादासचं एक नाव जरूर सांगितलं होतं. विनोद पाटील, सदा पाटील आणि घनश्याम भोईर अगदी
शांत डोक्याने सामना पाहत आहेत, मजा घेत आहेत. सिनियर 40+ सागर पाटील, मास्टर 40+ सुजाता पिंपलास, उमेश पाटील. सुधाकरनं फटका उडवलाय काऊ कॉर्नर रिझनला. इथे बघूया काय घडलाय. संतोष मालीनं अगदी इथे काय जबरदस्त धोनीची फिल्डिंग. वेलकम कालरूनदादा पाटील, तुफान पिंपलास संघाचे एक सिनियर खेळाडू कालरूनदादा पाटील यांचे देखील मंचावर शुभ आगमन. मैदानी पंच आपणच रिप्ले पहा. इथून निर्णय कोण देणार. आपण बघा, आपल्याला दाखवलं जाईल प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. तिन्ही पंच या, आपण डिसिजन घ्या. इथे कमिटी आणि समालोचक गुणलेखक नाही डिसिजन देऊ शकत. तुम्ही तिन्ही पंच या आणि तिन्ही मिळून विचार करून या चेंडूवर काय घडलं याचा निर्णय द्या. एका बाजूला अध्यक्ष आहेत, दुसऱ्या बाजूला सहसचिव आहेत. दोन्ही संघामध्ये संघटनेचे दोन्ही जबाबदार व्यक्ती आहेत आणि ते दोन्ही आले तरी चालतील पंचांच्या बरोबर. सहमती असेल तर अध्यक्ष साहेब आणि जगदीश म्हात्रे. टायमिंग यस यस टायमर बंद केलंय अल्पेशने.
नक्कीच इथे पंच मैदानामध्ये जाऊन या चेंडूचा काय तो योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि 2 धावा. येस, चांगला निर्णय पंचाने घेतला. अगदी प्रिन्स मेवीच्या माध्यमातून इथे ऍक्शन रिप्ले मध्ये त्यांनी पाहिलं, फटका चांगला होता सुधाकर याचा. आणि नक्कीच त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण संतोष मालीचं. धावसंख्या 15. नक्कीच 11 मिनिटं झालेली आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. आम्ही पुन्हा एकदा टाइम ऑन करतोय. अंबादास इथे इनसाइड आउट उडवलाय, बघूया. हर्षल आणि संदीप भोईर 2 क्षेत्ररक्षक. हर्षलला चेंडू उलकवणी देतोय. संदीप भोईरचं चांगलं बॅकअप. आणि इथे आता नक्कीच हरिदास पाटील यांना परतावं लागेल धावबाच्या स्वरूपात. फलंदाज बाद. इथे फलंदाज सुधाकरचा त्रिफला उडवलाय. अंबादास चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या 17 झालेली आहे. अजून या ओव्हरचे 3 चेंडू बाकी आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. आणि विकास जोशी. नक्कीच वेलकम शंकरजी भोईर, आपलं देखील सहर्ष स्वागत. इथे चेंडूला पुलच्या अंदाजानं खेळलेत. पॉवरफुल नाहीये, चेंडू सेफ लँड होतोय. संतोष मालीनं चेंडूला उचलून फेकलाय. इथे आता 2 पूर्ण केलेत. नक्कीच आता काय घडलंय, पहिल्या सामन्यातून अगदी वारंवार पंचांना देखील विचार करायला भाग पडलाय. दोन धावा धावून आणि 2 धावा पेनल्टी. नक्कीच पंचांचा चांगला निर्णय आहे. सुरेश घरत सर, शिवाजी मडवी आणि भाऊ पाटील अगदी योग्य ते निर्णय पंचांनी आतापर्यंत दिलेले आहेत. पंचांवर कुठलाही दबाव नाहीये. धावसंख्या 21, 17 प्लस 2 आणि 2 धावा पेनल्टी. लक्ष असू द्या, ओली संघ 21 धावा लागलेले आहेत. पेनल्टीचे धावा ऍड केलेत. हा चेंडू आलाय वाईट. नक्कीच एक एक धावेला काय किंमत आहे ही क्रिकेटमध्ये चांगली ठाऊक आहे. दिवस संघाने पहिल्या दिवसातून दोन्ही सामने अगदी एका धावीने जिंकलेले आहेत. दोन्ही सामने टाय झाले होते. काय चांगला टप्पा आहे. आपल्या होम ग्राउंडवर खेळताना पिंपळा संघाचे पहिले 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा खर्च केले होत्या. मात्र अंबादासचे देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केलेत 7, 1 विकेट. नक्कीच 2 धावा पेनल्टीचे अतिरिक्त खर्च केले आहेत. फटका चांगला आहे विकास जोशीचा. चेंडू जातो सीमापार. षटकार.
16 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केली आहेत. पिंपळा संघाने बघा 15 पेक्षा तुम्हाला 2 मिनिटं आहेत. 17 पेक्षा जर 18वा मिनिट घेतला तर आपला एक खेळाडू चौथ्या ओव्हरमध्ये अतिरिक्त तिसऱ्या सर्कलमध्ये उभा करावा लागेल. 15+2 एक्स्ट्रा मिनिटं आहेत. आपण पहिल्या दिवसापासून इथे देतोय म्हणून. चला लगेच आपण चौथ्या ओव्हरला सुरुवात करा आणि भादवड संघाचा संघनायक आणि पीसी संघाचा संघनायक आपण ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्या अल्पेश गायकवाड यांच्याकडे. लगेच आपण नाणेफेकीसाठी आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. हर्षल तुफान पिंपळा संघाचा एक सर्वात तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. बघूया आज घरच्या खेळपट्टीवर या क्रिकेट स्पर्धेची हंगामाची सुरुवात हर्षलसाठी कशी राहील. कुणाल पाटील, किशोर पाटील, चला शेवटच्या ओव्हरचा खेळ सुरू होतोय. भादवड संघाचा संघनायक आपण यायचंय. हर्षलचा पहिला चेंडू. पंचांना प्रश्न जरूर विचारलाय. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप आणि इथे लेग बाईचा हा चौकार आलाय. चेंडू चांगला होता इथे हर्षलचा, मात्र यष्टीरक्षक चकलेत. शॉट फाईन लेगचे शतरक्षकाच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू आपण पाहिलाय. 4 धावीने आता संघाची टोटल 32. चांगली टोटल कडे आता नक्कीच बघूया 40+ की 40 अंडर. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावा येवत कशाही येवत. हरिदास पाटील 3ऱ्या क्रमांकावर आलेत. हा चेंडू देखील स्विंग अँड मिस. हरदास पाटीलला आतापर्यंत आपण पाहिले तर 8 चेंडूंचा सामना केलाय आणि त्यामध्ये 5 चेंडू डॉट आलेत. नक्कीच विजयदादा पाटील आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. गावदेवी ओली संघाचे एक सिनियर लेजेंड क्रिकेटर. इथे ऑन द ऑफच्या अंदाजानं चेंडूला अगदी पुश केलाय स्वतः गोलंदाज हर्षल. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. दोन धावा. धावसंख्या 34. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गावदेवी ओली संघाकडे बघूया. 34 धावा लागलेत. इथे फटका उडवलाय. सेफ प्लॅन होईल. शिवाजी मात्रे, संतोष माली धावतायत. इथे देखील 2 पूर्ण केलेत. नक्कीच आता फलंदाजाला बाद करावं लागेल. जगदीश मात्रेला चांगलं ठाऊक आहे. चा आकडा. नक्की चांगली धून. आता या दोन्ही संघांना भूक लागली असेल, कारण की कधीपासून ते सामना खेळतायत आणि आता त्यांची नाश्त्याची वेळ होईल सामना संपल्यानंतर. डीजे गणराजचं देखील आपण कौतुक करू. चांगली म्युझिक सिस्टीम. चेंडू चाललाय फाईन लेग रिझन मध्ये. शतरक्षक धावतायत. चेंडूला उचललाय. तिसरीसाठी निघालाय आणि ते फलंदाज 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात. धावचित बाद विकास जोशी. धावा लागलेत आता 39 38.
2 धावा आलेत. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी या इनिंगचा प्रेमनाथ पाटील केलपट्टीकडे हलक्या पावलाने जाताना आपण पाहतोय. फलंदाज बाद झालेत 5. प्रेमनाथ पाटील नक्कीच या खेळाडूने देखील ओली गावासाठी भरपूर टेनिस क्रिकेट खेळलेलं आहे. गावदेवी भादवड संघाचे संघनायक प्रल्हाद नाईक आणि ओमसाई पिसे संघाचे संघनायक सनीदास पाटील सनी. नक्कीच गणेश पाटील सनी रामदास भाऊ हे अगदी जुने चेहरे या संघामधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम सनी पाटील. दोन्ही संघाने आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्या. हर्षाल टू प्रेमनाथ पाटील. चेंडूला अगदी कव्हर आणि पॉइंट मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आला नव्हता. एक सिंगल धावील. सिंगलला धावसंख्या 39 आणि विजयाचं लक्ष आहे तुफान पिंपळा संघासमोर 10च्या सरासरीनं 40 धावांचं. 40 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील होम ग्राउंडवर तुफान पिंपळाच्या संघाला. चला आपल्याकडे वेळ आहे. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. प्रल्हाद नाईक संजयभाई म्हात्रे आपण आपलं संघनायक पाठवा त्वरित. संघनायक आपण त्वरित या आरके बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकी कंप्लीट करायचीच आहे. जो संघ उशिराने रिपोर्टिंग करेल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. वेलकम प्रल्हाद नाईक. गावदेवी भादवड संघाची गेली कित्येक वर्ष प्रल्हाद नाईक यांच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी. संतोष तरे असतील. चला कालरामदादा पाटील या आपण टॉस साठी. तुफान पिंपळा संघाचे एक सिनियर खेळाडू सनी पाटील ओमसाई पिसे संघाचा एक नवीन चेहरा संघनायक म्हणून आपण पाहणार आहोत. हॅलो टॉस बॉक्स मध्ये आपण करूया आजच्या तिसऱ्या दिवसातून दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी. आरके बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये सनी पाटील आपलं स्वागत आहे. वेलकम प्रल्हाददादा नाईक. दोन्ही संघनायकांना शुभेच्छा आहेत. आपले लेजंड क्रिकेटर तुफान पिंपळाच्या संघाचे दादा आपलं देखील स्वागत. तर दोन्ही संघनायकांना सर्वप्रथम नाण्याची ओळख करून देतो. एका बाजूला अध्यक्ष चषक कुंदनजी पाटील साहेबांचा फोटो आणि अरविंदजी भोईर. दुसऱ्या बाजूला आपला भिवंडी ग्रामीणचा लोगो आहे. भिवंडी ग्रामीण अध्यक्ष चषक 2 पैकी 1 बोलायचं आहे. प्रल्हाद नाईक आवाज देतील. कालरून दादा आपण नाणेफेकी उडवायची आहे. भिवंडी ग्रामीण अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट तेच आलेले आहे. खूप खूप धन्यवाद. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. प्रल्हाद नाईक शास्त्री स्पर्धेच्या या क्रिकेट हंगामाची सुरुवात आपण या पिंपळस नगरीतून करणार आहोत. नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचं मुख्य कारण काय असेल? नंतर धावा चेस करण्याचा प्रयत्न असेल. संघामध्ये काही नवीन चेहरे आहेत? नाही, जे संघ आहे तोच असेल. कसं वाटलं आपल्या अध्यक्ष चषकाचं आयोजन नियोजन? खूप चांगल्या प्रकारे आपले चाचणी स्पर्धेचं आयोजन आहे. अध्यक्ष आपले संस्थापक अध्यक्ष यांनी चांगल्या प्रकारे आयोजन नियोजन केले आहे आणि गावदेवी संघातर्फे त्यांना आमचं हार्दिक अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा दादा आपल्याला.
सनी हॅलो हॅलो प्रथमच ओमसाहेब पीसी संघाची संघनायकाची जबाबदारी आपल्यावर आहे. नाणेफेकी गमावली, फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय क्षेत्रानेच केलं. म्हणजे आपल्या मनाच्या विरुद्ध झालेली आहे. फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ पाहिला गावदेवी भादवाड एक ताकदवर आणि बलवान संघ आहे. या संघासमोर किती धावा बनवाल आणि कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? 50+ धावा बनवायचा प्रयत्न करू आम्ही. चंदू युवराज यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, आपल्या अध्यक्ष चषकाचं आयोजन आणि नियोजन कसं वाटतंय? खूप छान नियोजन आहे. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या तिसऱ्या दिवसातून दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून गावदेवी भादवाड संघाचे एक अष्टपैलू खेळाडू संघनायक प्रल्हाद नाईकनं नाणेफेकी जिंकून घेतलाय. प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे ओमसाई पीसी संघाला. मी आपल्याला घेऊन चालतोय समोरच्या कक्षामध्ये. ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र सौरभ पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद. हॅलो 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 बाईक चेक. थँक्यू सो मच कालीरामजी केरी. अल्ला तमाम लडक्या क्रिकेट रसिकाचे करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आणि जाऊयात क्रिकेटच्या दिढमान सोहळ्यामध्ये. तुम्ही आम्ही एन्जॉय करताय स्पर्धेचा आज तिसरा दिवस. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ आयोजित चाचणी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2024च्या भव्य दिव्य ह्या ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहता. हे पिंपलाचं ऐतिहासिक क्रीडांगण. अल्ला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विद्रम कुर्मदेव सर्व कार्यसूत्रवदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविराला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती बळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब जगदंब. महाराष्ट्राचे छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मराचा मुद्रा ज्या मराठी मायभोळीनं तुम्हा आम्हाला एक आदर दिला. ही भाषा श्रीकृष्णाला सांगितलेली भगवान तर श्रीकृष्णाला सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता ही त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा. ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा. ही मातृभाषा शिवाजी निर्मितीसाठी दिलेला जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दिलेला ही त्यांच्या मुखातून निघालेली मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली त्यांची ही मातृभाषा. ही मातृभाषा तुम्ही आम्ही हा एन्जॉय करतोय. या बॅट आणि चेंडूचा क्रिकेटचा हा अध्यक्ष चषक ही मात्र तुमच्या आमच्या मुखातून निघालेली मातृभाषा. आला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चला गावदी ववली फिल्डिंग लावून घ्या. विलंब करू नका. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. शेवटचा कॉल तुम्हाला. फिल्डिंग लावून घ्या. वेळ खूप कमी आहे बघा. लक्षात घ्या. मॅचेस देखील फिल्डिंग लगेचच लावून घ्या. आज 12 मॅचेस आहेत हे लक्षात घ्या. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. चाळीस लक्ष पार करायचं येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. बघा पंच लक्षात घ्या. तुम्ही देखील फिल्डिंग लावायला सांगा. लवकर लवकर बघा. वेळ नका घेऊ. चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय सकाळच्या सत्रामध्ये. शुभ सकाळ सर्वांना. ही स्पर्धा तुम्ही पाहताय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. या स्पर्धेला नक्कीच टेलिव्हिजन जे प्रेक्षक आम्हाला पाहतायत त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. फिल्डिंग लावून घ्या. गावदी ववली लक्षात घ्या. तुम्ही टाइम घेता खूप घेता बघा. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या बघा. वेळ घेऊ नका प्लीज. आज आपल्याला 12 सामने कव्हर करायचे आहेत. मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय शिवाजी मडवीला आणि तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगचे पंच सुरेशजी गरत आणि थर्ड पंच आमचे पाहताय तिसरे पंच भाऊ पाटील. नक्कीच उद्या ते डान्स करतील. भाऊ पाटील तुमचं देखील स्वागत करू. आणि एक्सपर्ट स्कॉलर तुम्ही पाहता अल्पेश गायकवाड तुमचं देखील खूप स्वागत करू. प्रभाकर मडवी मास्टर 40 चे खेळाडू यांच्याकडनं
या स्पर्धेला पिंपलास टीमला खूप साऱ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. किशोरसाठी पारितोषिक लागलाय लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. प्रभाकरजी बडवी यांच्याकडनं 1500 रुपयाचे कॅश प्राइज. जवळ लगेचच मॅच सुरू करा. बघा गावदी होळी वेळ घेऊ नका प्लीज. किती 10 मिनिटं जास्तीत जास्त गेली बघा, लक्षात घ्या. 10:30 पहिला बॉल. सामन्याला सुरू. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो क्रिकेट. दोन्ही टीमला दिवात मनपूर्वक सहर्ष हार्दिक शुभेच्छा. आमच्या स्टेजवरती मान्यवर आणि मायबाप प्रेक्षकांना गेम ऑन लेस प्ले. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिला विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. बॉल आला डॉट. जगदीश आणि किशोर अशी सलामीची जोडी. पहिला गोलंदाज तुम्ही अंकुशला पाहता. षटकातील पुढचा बॉल जगदीश साठी. इडफीच्या वरनं बॉल चाललाय सरळ कव्हर बॉडी लाईनच्या दिशेने उत्तरार्धामधला पहिला दमदार कव्हर ड्राईव्ह. जगदीश मात्र फार नाव चौकारच्या. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर तुम्ही पाहिला चौकार आलाय 4 न. जगदीश मात्रेचा अकाउंट खुलं. संघ 4 या आकड्यावरती तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. लोअर फुलटॉस पटका चांगला आहे, दमदार आहे, दर्जेदार आहे आणि बॉल चाला मिड विकेटला वेडून फाडून लागोपाठचा दुसरा चौकार. पहिला बॉल डॉट आला. तुम्ही पहिला बॉल पाहिला असेल. पडल्यानंतर खाली राहिला. त्यानंतर तुम्ही त्या सीझन मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न कव्हरला दमदार स्ट्रोक पाहिला आणि त्यानंतर लोअर फुल टॉस मिड विकेटला चौकाराच्या बरोबरीनं स्कोर चालला पुढे 8 वरती. तुम्ही पाहता फ्रंट लावून बॉल चालला मिड ऑफला. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती 9 या आकड्यावरती. बघा एक्स्ट्रा सामन्यात लक्षात घ्या 2 एक्स्ट्रा सामन्यात वेळ घेऊ नका हे लक्षात घ्या. नियम सर्वांसाठी सारखे त्याची देखील नोंद घ्या. पहिलाच कमीत कमी 10 मिनिटं लागली पहिला बॉल चेंडू पडण्यासाठी याची देखील लक्षात घ्या. प्लीज सहकार्य करा. आम्हाला तिकडून फोन देखील आल्यात आणि प्लीज वेळ कमी घ्या. या बॉलवरती आली आहे 1 धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 10व्या धावफलकावरती तुम्ही पाहताय त्या 10 या आकड्यावरती. अपील अपील फुल टॉस होता. फुल टॉस वरती लेग V4 OUT फलंदाज बास. मोठी विकेट जगदीश मात्रेची. बॅक टू द आउट.
षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण आला. पॉवर प्लेचं हे षटक समाप्त झालं. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 10 धावा धावपलकावरती, 10ची सरासरी प्रति षटकामध्ये. 18 बॉलमध्ये 30 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल हवेमध्ये. बॉल तुम्ही पाहता सिली मिड ऑफला आणि तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये 1 आणि सिंगल न स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 11 या आकड्यावरती. चांगली मॅच सकाळच्या सत्रामध्ये या दोन टीम मध्ये. एका बाजूला तुफान पिंपलास ज्यानं रोखलं गावदेवी ओवलीला 39 वरती. 40चा टार्गेट. जगदीश मातेची विकेट फुलटॉस वरती बाद झाली लेग बिफोर आणि त्यानं सुरुवात चांगली केली, लवकर बाद झाला. आता मात्र समीकरण तुम्ही पाहता 17 चेंडूमध्ये बनवायच्यात 29 धावा. मॅच दोन्ही बॅलन्स आहे. लो स्कोरिंग देखील मॅच पाहिली. पहिल्या दिवसामध्ये 38 धावा वीरतानाजी दापोडेल झाल्या नाही. 72 धावा देखील तुम्ही पाहिल्या आणि ती मॅच 1 धावेसाठी पराभूत देखील झाली. त्या मॅचमध्ये अशोक म्हात्रेचं 12 चेंडू 50 पहिलं अर्धशतक चाचणी स्पर्धेमध्ये अशोक म्हात्रेच्या नावावरती देखील लायरर, ज्याच्या माध्यमातून 6 षटकार आणि 3 चौकार हे विक्रम आहेत. आणि 40+ होऊन देखील आमच्या नसामध्ये रक्तामध्ये क्रिकेटचा हा खेळ भरभरला आहे असं सांगत असताना हे सर्वजण तुम्ही पाहता या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये या पिंपळाच्या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला होता, खोदून काढला अक्षरशः तिथं फिल्डर. तोपर्यंत या बॉलवरती मिळते 1 ने स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. योगेश तिसऱ्या क्रमांकावरती. योगेशनं सुरुवात केली 1 न. सलामीला आलेला जगदीश मात्रे बाद झाला. किशोरसाठी पारदर्शक आहे. प्रभाकर मडवी यांच्या माध्यमातून लागोपाठचे 3 बॉल 3 हिट. लेफ्टी आहे, कशा रीतीनं बॅटिंग करेल. त्या बाजूने तुम्ही प्रवीणला पाहता, टीमचा कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आणि त्यानं जबाबदारी घेतली आहे स्वतःनं की या षटकामध्ये मला धावा कमी द्यायच्या आहेत. त्याच अनुषंगानं उतरला, पण समोर तेवढाच फलंदाज भारी आहे. किशोर मोठे फटके येतील का त्याच्या बॅटमधनं. हा बॉल खूप चांगला आहे. समोर टाकण्यात आला, बीट केलं. ते दाखवतात कशा रीतीनं कव्हरला फटका केलायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आला आणि हा लाईन निर्धाव बॉल. खूप चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा अंकुशनं खर्च केल्या. महत्त्वपूर्ण एक विकेट गेली. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे ओवळीचा. फटका चांगला आहे. बॉल गॅप मध्ये सरळ चाललाय. लॉंग ऑफला बीट करून क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचा अप्रतिम दर्जेदार फटका. चेंडू सीमा पार आलाय 4 चौकार. पाहिला ना अल्पेश तर ऑन साईडला मारण्याच्या नादामध्ये बीट झाला. त्याने लगेच दाखवलं रिप्ले की कशा माध्यमातून स्ट्रोक खेळायचा होता आणि तो लगेचच त्याच्यानंतरच्या बॉलवर तिने दाखवला. हा गॅपमध्ये सिलेक्शन 4 धावेंकरता. 4 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही 16 पाहताय. हा बॉल खूप चांगला आणि बॅटचा कडा लागलाय जरूर. विकेटचं बटन चौकार नंतर दिलं प्रत्युत्तर. T4 टाट जशाच तसं प्रत्युत्तर विकेटचं बटन. OUT फलंदाज बाद. कॅप्टन त्याला कमबॅक करायचा आहे. चौकार मारला त्यानंतर प्रत्युत्तर मी देऊ शकतोय. लगेच विकेट घेतली. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. बॉल हवेमध्ये. झेलची शक्यता. लॉंग ऑफ. साखीलाडू लॉंग ऑफ. तिथे झेल सोडलाय. 3 धावा होतील का आणि तिसरी चाव घेत असताना डायरेक्ट हिट झालं असतं तर मात्र चित्र पाहायला तुम्हाला विचित्र भेटलं असतं. 2 षटकाचा खेळ चपला. 40 ची गरज. धावा धावपलकावरती 18 डीजे.
संदेशजी मात्रे आमच्या मुख्य स्टेजवरती उपस्थित, तुमचं देखील हार्दिक स्वागत. बॉल शिल्लक 12 मध्ये बनवायच्यात. 22 पहिला चेंडू डॉट आला, जिथून जगदीश मातेची विकेट गेली आणि तिथून असं वाटलं की आता मॅच मध्ये शिरका बनेल, गावदी उमळी आणि त्यानंतर किशोरच्या बॅटमध्ये एक चौकार, तो देखील बाद झाला. आता मॅच कुशल मुवमेंट मध्ये आली आहे. बॉल चालला लॉंग ऑनला, फिल्डर आहे तिकडे, तुम्ही पाहता एक धाव केली आहे पूर्ण. एका धावेच्या बरोबरीने धावा धावफलकावरती 19 वरती. 21 धावेची गरज. शिल्लक चेंडू 10 बॉल 21. षटकातील पुढचा बॉल. लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टंपला सोडून जातोय. पंचांचा इशारा, वाईड बॉल झाला. अतिरिक्त ही धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 20 या आकड्यावरती. 20 रन स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. फटका इथे तुम्ही पाहताय, चाललाय बॉल. काऊ कॉर्नर. एक केली, दुसरीचा प्रयत्न. वाव, काय रनिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे चालल्यात. तुम्ही पाहता 22 वरती. संदीप आणि योगेशला तुम्ही खेळताना पाहताय, त्यांच्यावरती आता दारमदार आहे या मॅचचा. कोण सामना जिंकेल आजच्या सकाळच्या सत्रामध्ये या दोन टीम मध्ये. एका बाजूला तुम्ही गावदेवी ओवळी पाहता, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता ती मात्र तुफान पिंपळास या दोन टीम मध्ये. हा बॉल तुम्ही पाहता, लाईन खराब, ऑफ स्टंपला सोडून जातोय. वाईड बॉलचा इशारा. बाहेर देखील निघाले होते संदीप, त्यांना पाहिला कुठच्या रेंज मध्ये चेंडू बाहेर निघाले. दिशा पाहिली, थोडी खराब आहे. त्याच्यानंतर हा चेंडू पंचानं लगेच वाईड घोषित केला. षटकातील पुढचा बॉल. आडवा बॅटनं बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेला. मिड विकेटला फिल्डिंग चांगली. एक केली, दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो चाललाय आणि थ्रो थोडा खराब आला. आणि इथून जर स्तंभ तो आला असता ना, तर इथे मात्र फलंदाज कदाचित बाद झाला असता. जर तरला क्रिकेट नाहीये आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 2 धावेच्या बरोबरीनं 25 धावा धावफलकावरती. आणि एक चौकार, एक षटकार जर लगावला तरी 500 रुपयाचे कॅश प्राइज. संदेशजी मात्र यांच्याकडनं फटका चांगला आहे. बॉल तुम्ही पाहता बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली झाली आहे. या बॉलवरती धावा मिळत आहेत त्या तुम्ही पाहता. त्या 2 आणि 2च्या बरोबरीनं पुढे जात आहे स्कोर. आणि अल्पेश जर विचार केला, तुफान पिंपळाचा 2-2 धावा काढतायत. त्यांना माहिती आहे मोठ्या फटक्याची गरज नाही. 2-2 न हलता स्कोर ठेवला आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 27. एक षटकार, एक चौकार जरी आला तरी 500 रुपयाचे कॅश प्राइज आमच्या मुख्य व्यासपीठावरती, ज्यांचं नुकताच आगमन झालं. संदेश मात्रे. फटका चांगला आहे. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने. एक केली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव होईल का? इथे दुसरी धाव पूर्ण केली जातीये. मी कौतुक करेन नो स्ट्राईकला असलेला फलंदाज योगेश. काय रनअप घेतो तो सांगतो ये मी धावतोय, मी पोहोचू शकतोय. तुम्ही पाहताय आणि 2 धावेच्या बरोबरीनं तुम्ही इथे पाहताय धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर धावा धावफलकावरती 29. येणारे बॉल शिल्लक 6 मध्ये 11ची गरज. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत. संदेशजी मात्रे यांच्याकडनं पार्लिंग लागला. एक चौकासाठी 500 रुपये आणि एक षटकार जरी आला तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज. जर दोघांनी जर मॅच जिंकून दिली तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज. हे खेळाडू आहेत या टीमचे 40+चे. तुमचा देखील
गरज का मॅच झाली 40 लक्ष होतं. गावदेवी ओवळी खूप चांगली गोलंदाजी, कैलास भवितव्य ओवळी टीम वरती. एका बाजूला अशा पल्लवीत आहेत पिंपळासच्या, जोपर्यंत फलंदाज योगेश आहे त्याचा झेल उडालाय. झेलची शक्यता, कॉटन बॉल OUT, फलंदाज बाद, विकेटचं पतन. थँक्यू डीजे. कल्पेश जी मस्के हे देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 4 मध्ये 11, मॅच अजूनही संपली नाहीये. काल 5 मध्ये 16 हव्या होत्या, त्या धावा झाल्या होत्या. आज होऊ शकतात 4 मध्ये 11. मोठा पटका, नवीन बॅट्समन मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. संतोष. मोठे पटके, एखादा मोठा पटका लागेल का? बॅटच्या रडार मध्ये उडवला मिस्ताबेंग. झेलची शक्यता, फिल्डर पोहोचतायत, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि इथे तुम्ही आता पाहताय देखा प्रेक्षक देखील आहेत. नक्कीच तुम्ही आम्ही सांगू तुमच्यापर्यंत डिसिजन इज पेंडिंग. हा बॉल काय नक्कीच आपण डिसिजन लगेच आमच्यापर्यंत. बघा लगेच आपण चेक करूया. द्या पंचायत चेक करा. इथे बंद आहे. बंद आहे ना. बघा तिकडे प्रेक्षक देखील आहेत. आता इकडे आमचा पीसीच बंद झाला. आता करायचं तर काय करायचं बघा तुम्हीच सांगा. आता अशा मोमेंटला कधी कधी असं होतं. बघा प्रेक्षक तुम्ही लगेचच सांगू शकाल, काही हरकत नाहीये. मायबाप प्रेक्षक आहेत, त्यांच्याकडे दिसून आला तर आपण काय करू बघा. आता प्रेक्षक ठरवतील. बघा खेळाडू कक्षामधून कुठल्याही प्रकारचा आवाज करू नका. नियम सर्वांसाठी सारखे आहेत हे लक्षात घ्या. बघा लक्षात घ्या. आता हे काय करा त्या कॅमेराला. दोनच धावा. 3 चेंडू 9ची गरज. मोठा फटका, एखादा मोठा फटक्याची गरज आहे. लाईन पाहावी लागेल इथे. नो बॉल. पट्टी तुम्ही पाहताय. नो बॉल. आता फ्रीट असतं. फ्रीट ना पंच, फ्रीट समीकरण आता तुम्ही पाहताय. तीन चेंडू 8ची गरज. का मॅच झाली या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण. जिंकेल का आपल्या होम ग्राउंड वरती? असं म्हटलं जातं ना की भारतामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण असतं, पण तुफान पिंपलासला इथे हरवेल का? बॉल चाललाय गरंगळत बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा संघर्षाचा शंखना ठोकला. शेर ऑफ जिंदा 4-4 चौका. आता रंगात आली आहे मॅच. काय क्रिकेट आहे मित्रांनो. आणि अशा रीतीनं तुम्ही पाहताय या मॅच मध्ये ट्विस्ट आला. नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राईज तुम्ही पाहता सध्याच्या माध्यमातून. काय आता मात्र मॅच झाली आहे या मोमेंट मध्ये. पहिलीच मॅच वेळ कमी घ्या गावदेवी ओवळी. आम्हाला माहिती आहे मॅच महत्वाची आहे. 2 चेंडू 4 आपल्या होम ग्राउंड वरती विजय प्रस्थापित करेल का? आलाय संतोषच्या बॅट मध्ये चौकार. येईल का चौकार?
का मॅच झाली आहे शेवटच्या मुवमेंट मध्ये. बॉल शिल्लक 2 बॉल 4 रन 4 रन 2 बॉल. तुफान पिंपलास की गावदेवी भोवळी की तुफान पिंपलास. प्रेशर इन द बॉलर्स, प्रेशर इन द फिल्डर. सुजाता कल्पेश मस्के यांच्याकडनं 1000 रुपये. फुलटॉस बॉल त्याला केला फुलटॉल. बॉल चालाय सीमारेषा पार आणि विजय प्रस्थापित केलाय तुफान पिंपलास संघानं. खूप 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 अभिनंदन. आम्ही देखील उल्लेख केला होता की ऑस्ट्रेलियामध्ये भारतामध्ये हरवणं कठीण असतं, मात्र हार मंजूर नाही आमच्या होम ग्राउंडवरती हे सांगत असताना तुफान पिंपलासनं सामना विजय केला. आणि हळलक बॉईज टीम गावदेवी भोवळी तुम्हाला देणार आहोत पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. सौभाग्यवती सुजाता कल्पेशजी मस्के माजी प्रभावी सरपंच यांच्याकडनं मॅच सामना विजय झाला 1000 रुपये. आणि संजयजी मात्र यांच्याकडनं 2 चौकार लागोपाठचे यांच्याकडनं 1000 रुपये समालोचन कक्षाला आले आहेत. 500 रुपये तुमचे देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि लगेचच जाऊयात आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा हा आकर्षक ट्रॉफी. जरा एकदा जोरदार टाळ्या. तर किशोरची बॅटिंग आवडली असेल तर मॅच खूप कुशल मोमेंटला होती जिथून मॅचला टर्न झालं. आणि या कोणाला मॅन ऑफ द मॅच देणार अल्पेश आपण? अल्पेश आमच्यापर्यंत या संतोष मालीला देऊयात मॅन ऑफ द मॅच ही आकर्षण ट्रॉफी. खूप चांगला खेळ. जगदीश मातेचा विकेट. कौरवजी जर विचार केला जगदीश मातेचा जिथून विकेट झाला असं वाटलं मॅच जी. आता मात्र गावदेवी प्लास त्यानंतर किशोर विकेट बाद झाला. या संदेश आणि त्याच्यानंतर आपण पाहताय कल्पेजी यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत मॅन ऑफ द मॅच आमच्या मुख्य व्यासपीठावरती. चांगला खेळायला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. आणि होम ग्राउंड होता थोडा प्रेशर जरी असावा नक्कीच आपण देऊयात या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ही आकर्षक ट्रॉफी.